नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू मोठ्या बाई आणि प्रेमनाथचं बोलणं ऐकते आणि त्यांना विचारते की 1,00,000 कशाचे. तेव्हा मोठ्या बाई आणि प्रेमनाथ थोडेसे घाबरतात आणि सांगतात की 1,00,000 आशीर्वाद. तेव्हा इंदू हसायला लागते. आता मोठ्या बाई इंदूला जवळ बोलवतात आणि म्हणतात की इकडे ये, तुला काय वाटलं 1,00,000 रुपये का? आणि म्हणतात की 1,00,000 आशीर्वाद देणार आहेत गं बाई तुझ्या कीर्तनासाठी, आणि तुझ्या कीर्तनासाठी 10,00,000 रुपये देतील लोक, पण आपण कीर्तन पैशासाठी करतो का? नाही ना. तेव्हा इंदू म्हणते की नाही. मोठ्याबाई म्हणतात की लोक करत असतील, पण आमची इंद्रायणी 1,00,000 आशीर्वादासाठी कीर्तन करते. आणि त्या इंदूला विचारतात की आता आपण कीर्तन कशासाठी करतो सांग बघू. सेवेसाठी करतो, पैशासाठी करतो का? आणि विचारतात कशासाठी. तेव्हा इंदू म्हणते की विठुरायाची सेवा करण्यासाठी. आता मोठ्याबाई इंदूला विचारतात की इंद्रायणी, तुला लोक सांगतील की तुझं कीर्तन ठेवतो, तुला इतके पैसे देतो, तितके पैसे देतो, पण लोकांना पण सांगायचं की तुम्ही काही बोलू नका, तुम्ही ना आमच्या मोठ्याबाईंशी बोला, मग मी बोलेल त्यांच्याशी, आपण कीर्तन सेवेसाठी करायचं. आणि त्या इंदूला विचारतात की तुला लाडू देऊ का? तेव्हा इंदू म्हणते की नको, लाडू नको, मला चकली पाहिजे. आणि ते इंदूला चल तुला चकली देते असं म्हणून तिथून घेऊन जातात. आता यानंतर इंदू चकली खात खात बाहेर येते. तेव्हा तिला कोणाचा तरी आवाज येतो की थांब, तुला सोडणार नाही. इंदू इकडे तिकडे बघायला लागते. इंदू घाबरून म्हणते की कोणीतरी बोलतंय पण दिसत नाही आहे. आता परत एकदा भूत आलं की काय गावात. आता इंदूला झाडावरती टिंग्या दिसतो. आता इंदू तिथे येते आणि त्याला म्हणते की काय रे टिंग्या, यावेळी का भूतभीत लागले की काय तुला, का वेळ लागले, उगा झाडावर बसून बडबडायला लागलेस. तेव्हा टिंग्या म्हणतो की गप्प बस, मला फोकस करू दे. इंदू म्हणते की त्यात काय एवढं. आता टिंग्या झाडावरून खाली उतरतो आणि सांगतो की गोपाळने ना हाय स्कोर करून ठेवला आहे, तो मोडायचा ना खूप अवघड आहे. इंदू म्हणते की मी बघू का. तेव्हा टिंग्या इंदूला गेम खेळायला देतो. आता इंदू सगळ्या लेवल पार करून जिंकते आणि खूप खुश होऊन ओरडायला लागते आणि म्हणते की मी जिंकले आणि त्या गोपाळचा रेकॉर्ड असा तोडला बघ. आता टिंग्या म्हणतो की इंदू, तू तर एकदम सहज लेवल पार केलंस गं, तू तर लय भारी आहेस. इंदू म्हणते की मी मेन आहे ना आणि मेन सारखंच खेळणार. आता टिंग्या इंदूच्या हातातून तो व्हिडिओ गेम घेतो आणि खेळायला लागतो. तेव्हा इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती तिथे व्हिडिओ गेमकडे बघायला लागते आणि मनातच म्हणते की मी मेन असून काय उपयोग, मला असा व्हिडिओ गेम कोणी घेऊन देणार थोडी नाही. आता यानंतर आपण पाहतो की सर्व फंटा गँग पतंग उडवत असतात. मात्र इंदू नाराज होऊन एका ठिकाणी साईडला बसलेले असते. आता आदू तिळगुळ घेऊन तिथे येतो आणि सर्वांना द्यायला लागतो आणि तो इंदूजवळसुद्धा येतो आणि म्हणतो की इंदू हे घे. इंदू मात्र आदूला काहीच बोलत नाही. तेव्हा आदू थोडासा विचारात पडतो आणि गोपाळकडे बघायला लागतो आणि म्हणतो की इंदू ये इकडे, तो लाडू दे आणि चल एक काम आहे. आणि तो गोपाळला सुद्धा बोलतो की दादा चल एक काम आहे, असं म्हणून तो गोपाळ आणि इंदूला समोरासमोर उभं करतो. आता दोघेही आता इंदू आणि गोपाळ एकमेकांकडे बघून तोंड फिरवतात. आता आदू इंदूला म्हणतो की अगं तूच तर म्हणाली होतीस ना की माझा बेस्ट फ्रेंड आहे गोपाळ दादा म्हणून, आणि बेस्ट फ्रेंडने असा आबोला धरू नये. आता इंदू रागाने म्हणते की ज्याने धरलाय ना त्यालाच सांग. आता गोपाळसुद्धा म्हणतो की ज्याचं चुकलं आहे ना त्यालाच सांग. इंदू रागाने गोपाळला म्हणते की जास्त बोलू नको. तेव्हा गोपाळसुद्धा चिडत म्हणतो की अशी देईल ना उलट्या हाताची. आता इम्रान म्हणतो की आद्या, मला तर असं वाटते की यांचं भांडण तर काही मिटणार नाही बघ. तेव्हा आदू म्हणतो की असं कसं मिटणार नाही, हे भांडण मिटवण्यासाठी माझ्याकडे खूप आयडियाज आहेत. तेव्हा गोपाळ म्हणतो की आद्या, कोणाला असो नसो मला तर अभ्यास आहे खूप. इंदू म्हणते की असो नसो म्हणजे मी पण वर्गात टॉपला आहे. आता आदू दोघांनाही शांत बसायला सांगतो आणि म्हणतो की हात पुढे करा तुमच्या दोघांचे, आणि बोलतो की तिळाचा केला गूळ, गुळाचा केला लाडू, आणि फ्रेंडशिपच्या नात्यासाठी गोड गोड बोलू, असं म्हणून तो दोघांनाही लाडू देतो आणि म्हणतो की आता बोला बघू एकमेकांशी. इंदू विचारते की आदू, तू डब्यातले लाडू चोरून आणलेस का? तेव्हा आदू म्हणतो की नाही, खिशात जेवढे बसले ना तेवढेच आणले. इंदू म्हणते की तू पण ना पप्प्यासारखा आता खादाड झालायस बघ. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदूला म्हणतो की आद्या, ह्यालाच म्हणतात बघ आपलं खायचं आणि आपल्याच वाकड्यात घुसायचं. हे असले बेडके शेंबडे काय बोलले ना तर आपण लक्ष नाही द्यायचं. भाऊ आहे तू माझा. तेव्हा इंदू म्हणते की मी माझ्या दोस्ताला बोलते, तुला मिरची लागायची काय गरज आहे.
यावर गोपाळ म्हणतो की किती मस्ती आहे ना हिच्या अंगात, आता लाडू खाल्ला, आता उलट्या हाताची खायची असेल, हिला सांग नादाला लागू नको माझ्या. इंदू रागाने म्हणते की मी पण कुठेन तुला. तेव्हा आदू म्हणतो की अरे असं भांडू नका, अजून एक लाडू घ्या आणि गोड गोड बोला, एकमेकांना लाडू द्या आणि गोड गोड बोला. गोपाळ आणि इंदू रागाने एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आदू म्हणतो की आता तुमचं अति होतं या, जर आता तुम्ही बोलणार नाहीत ना तर मीच तुमच्याशी बोलणार नाही. असं म्हणून तो रुसून दुसरीकडे तोंड करून उभं राहतो. पण गोपाळ आणि इंदू काहीच बोलत नाहीत. आता आदू परत त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो की मकर संक्रांतीसारखा चांगला दिवस तुम्हाला परत मिळणार आहे का. तेव्हा खूप रागाने इंदूला म्हणतो की हा घे लाडू. इंदूसुद्धा रागाने म्हणते की हा घे तू पण लाडू. आता मग आदू दोघांनाही लाडू खायला सांगतो आणि तो इंदूला म्हणतो की आजीबाई जरा सावकाश लाडू खा, नाहीतर लाडू खाताना दात पडतील. मग सगळेच हसायला लागतात. इंदू आणि गोपाळसुद्धा हसायला लागतात. तेव्हा टिंग्या म्हणतो की मकर संक्रांतीच्या दिवशी दुश्मनी विसरले. आता यानंतर आपण पाहतो सर्वजण पूजेसाठी जमलेले असतात. नारायणी पूजा करत असते. आता पूजा झाल्यानंतर नारायणी सर्वांना तिळगुळ देते आणि सर्वांना नमस्कार करते. मोठ्या बाई नारायणीला तिळगुळ देतात आणि म्हणतात की नारायणी तिळगुळ घे आणि गुड न्यूज दे आता. आणि त्या आदूला म्हणतात की अधोक्षज आज आम्ही हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला वाण वाटणार आहोत. मग तुम्हाला असं वाटेल की आम्ही तुमच्यासाठी काही आणलंच नाही, म्हणून आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे असं म्हणून त्या आदू आणि गोपाळला गिफ्ट देतात. आता इंदू लांबून हे सर्व पाहत असते. आदू मध्येच विचारतो की आई ही पूजा का मांडतात. तेव्हा शकुंतला सांगते की बाळा आज मकर संक्रांत आहे ना, तर आजच्या दिवशी सकाळी सूर्याला आरगी वाहतात आणि हे जे सुगड आहे ना त्याची आम्ही पूजा करतो अखंड सौभाग्यासाठी. आता मोठ्या बाई विचारतात की आता मला सांगा या सुगडीमध्ये काय काय ठेवलं आहे. आदू अडखळत सांगतो की लाडू. तेव्हा सगळे हसायला लागतात आणि म्हणतात की लाडूच आठवला आधी. गोपाळ आदूला म्हणतो की अरे आद्या त्याच्यामध्ये गाजर आहे, ऊस आहे आणि आता बाकीचं तू सांग. तेव्हा आदू सांगतो की मटर आहे, हरभरा आहे, बोर आहे. यावर मोठ्या बाई म्हणतात की आता नारायणी ताईने हेच का ठेवलं सुगडीमध्ये, कारण या हंगामामध्ये या सगळ्या गोष्टी शेतात येतात आणि म्हणून आपण ते देवासमोर ठेवतो. आणि विचारतात की कळलं का. तेव्हा दोघेही हो म्हणून मान डोलावतात आणि खेळायला निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू विठुरायासमोर उभी असते. ती थोडीशी नाराज असते. ती विठुरायाला म्हणते की आदूला आणि गोपाळला त्यांचं गिफ्ट मिळालं आहे आणि माझ्या गिफ्टचं काय ठरवलं आहेस तू. नुसतं कमरेवरती हात ठेवून उभा नको राहू, काहीतरी बोल. तू तुझ्या भक्तांना सगळं काही देतो, ते भक्त आहेत तुझे आणि मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. तू जर तो व्हिडिओ गेम मला नाही दिला ना तर मी तुझ्याशी कट्टी करेन. असं म्हणून ती नाराज होऊन तिथून जायला लागते. आता ती बाहेर येते तर बाहेर एक गिफ्ट पडलेलं असतं. इंदू ते हातात घेऊन पाहते आणि स्वतःशीच बोलते की हे काय आहे आणि कोणी ठेवलं इथे. आणि इकडे तिकडे बघत कोणाचं आहे हे कोण विसरून गेलं असं म्हणून ती आवाज द्यायला लागते. पण तिथे मात्र कोणीच नसतं. इथं इंदू काय आहे याच्यामध्ये असं म्हणून ते गिफ्ट खोलून बघते. आता प्रेमनाथ आणि मोठ्याबाई हे सर्व लपून बघत असतात. इंदू गिफ्ट खोलून बघते तर त्यामध्ये तोच व्हिडिओ गेम असतो जो इंदूला पाहिजे असतो. तो व्हिडिओ गेम बघून इंदू खूप खुश होते आणि धावतच घरी निघून येते. आता तेव्हा मोठ्याबाई आणि प्रेमनाथ तिथे येतात आणि प्रेमनाथ म्हणतो की घेऊन गेली पटकन. यावर मोठ्याबाई हसत म्हणतात की तिच्यासाठीच होतं ते. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई तुम्ही एवढी चिडचिड करता तिच्यावर, एवढा रागराग करता तिचा आणि आता असूड घेण्यासाठी तिच्याकरवी पैसे कमवताय. मग एवढं महागडं गिफ्ट घ्यायची काय गरज होती का. मोठ्याबाई म्हणतात की तिच्याकडून पैसे कमवायचे असतील तर तिच्या गरजा वाढवाव्या लागतील ना, महागड्या वस्तूंची तिला सवय लावायला हवी. काय आहे व्यंकट महाराजांचा तालमीत तयार झाली आहे ना ती, तिला शिकवलं असेल अंथरूण पाहून पाय पसरावे. पण थांबा, तिचं अंथरूणच मोठं करून टाकते म्हणजे आई स्पेस पाय पसरून झोपेल ती, मग आपल्या सगळ्या गोष्टी साध्य होतील. आता यानंतर आपण पाहतो की इंदू धावतच आदूकडे येते आणि त्याला व्हिडिओ गेम दाखवत म्हणते की हे बघ मला काय मिळाले. तेव्हा आदू विचारतो की टिंग्याकडून आणले का. यावर इंदू सांगते की तो काय थोडे ना आपल्याला त्याचा व्हिडिओ गेम देणार आहे. आदू आश्चर्याने विचारतो की मग हा गेम तू कुठून आणला. तेव्हा इंदू सांगते की मला मंदिरामध्ये मिळालं आहे. आदू तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की मंदिरामध्ये काय पण काय फेकतेस. इंदू त्याला व्हिडिओ गेम दाखवत म्हणते की बघ दिसते ना तुला, मी विठुरायाशी बोलून घरी येत होते तर माझ्या पायासमोर मला सापडला. खूप भारी आहे हा गेम. आदू आश्चर्याने म्हणतो की म्हणजे विठुरायाने खरंच तुला हा गेम दिला. इंदू खुश होऊन म्हणते की मला तसंच वाटतंय. तेव्हा आदू थोडासा विचार करतो आणि म्हणतो की इंदू हा व्हिडिओ गेम दुसऱ्या कोणाचाही असू शकतो ना. यावर इंदू म्हणते की हो, पण मी इकडे तिकडे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं म्हणून मी घेऊन आले.
आदू म्हणतो की अगं हा ज्यांचा व्हिडिओ गेम असेल ते शोधत असतील तर सगळीकडे. तेव्हा इंदू म्हणते की अरे पण मी थांबले होते तिथे. आदू म्हणतो की तो शोधणारा कधीही आपल्या मंदिरात येऊ शकतो, मग आता काय करणार तू. तेव्हा इंदू थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि परत तो व्हिडिओ गेम पॅक करते आणि म्हणते की हा जिथे होता ना तिथेच ठेवून येते. असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.